नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सम्यक्तारा अकॅडमीमध्ये। इंटरनॅशनल लॉ सेकंड इयरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत। चुंग केस, इंटरनॅशनल लॉ आंतरराष्ट्रीय कायद्यामधील चुंग केस प्रस्तावना। चुंग केस हा आंतरराष्ट्रीय कायद्यातील एक महत्त्वाचं प्रकरण आहे। हे प्रकरण मुख्यतः परदेशी राजनैतिक अधिकार, दूतावास, संरक्षण आणि राष्ट्रीय न्यायाधिकार या संदर्भात आहे। घटना वॉशिंग्टन DC अमेरिका। एक चुंग नावाचा परदेशी व्यक्तीने राजनैतिक पदावरील गंभीर गुन्हा केला होता। अमेरिका सरकारने त्याच्यावर गुन्हेगारी खटला चालवण्याचा प्रयत्न केला, पण चुंगने असा दावा केला की तो राजनैतिक संरक्षण अंतर्गत येतो, त्यामुळे अमेरिकन न्यायालय त्याच्यावर खटला चालवू शकत नाही। वाद: अमेरिकेचा दावा गुन्हा गंभीर आहे, त्यामुळे राजनैतिक संरक्षण लागू होत नाही। चुंगचा दावा तो अधिकृत दूतावास संबंधित असल्यामुळे त्याला पूर्ण संरक्षण आहे। पुढे बघूया। ही बाब आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्स 1961 अंतर्गत आली। मुद्दा: राजनैतिक अधिकारी किंवा राजनैतिक सन्मानपद प्राप्त व्यक्तीवर गुन्हेगारी खटला चालवण्याचा अधिकार स्थानिक न्यायालयाला आहे का? परिणाम: न्यायालयाने असा निर्णय दिला की जर एखाद्या व्यक्तीला राजनैतिक संरक्षण आहे आणि ते अद्याप रद्द झालेले नाही, तर स्थानिक देश त्याच्यावर गुन्हेगारी खटला चालवू शकत नाही। या संरक्षणामुळे तो व्यक्ती तत्काळ मुक्त झाला, पण संबंधित देशाच्या जिथून तो आला सहमतीशिवाय त्यावर खटला चालवता येत नाही। निष्कर्ष पाहूयात। निष्कर्ष: विन कन्व्हेन्शनमधील राजनैतिक संरक्षणाचे तत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले। संप्रभू राष्ट्राचे अधिकार मर्यादित असतात जर दुसऱ्या देशाचा अधिकारी त्याच्याच देशात संरक्षण प्राप्त करून राहतो। आंतरराष्ट्रीय कायदा हा सरळ न्यायापेक्षा नियमावर आधारित, सुसंगत व संरक्षण विचार करतो। चुंग केस प्रवाहचित्र: घटना: परदेशी राजनैतिक अधिकारी चुंग याने यजमान देशात गंभीर गुन्हा केला। अटक, गुन्हा दाखल, कायदेशीर वाद निर्माण, राजनैतिक संरक्षण लागू आहे का? विना कन्व्हेन्शनचा संदर्भ, न्यायालयाचा निर्णय, राजनैतिक संरक्षण असल्यास खटला चालवता येत नाही। निष्कर्ष: न्यायालयाने राजनैतिक संरक्षण मान्य केले आणि स्थानिक खटल्याचा अधिकार नाकारला। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत राहा, पास होत राहा, यश मिळवत राहा। सतत ऐकणे हा अभ्यास करण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे। हा व्हिडिओ सतत ऐकत राहा, अभ्यास करत राहा। धन्यवाद।